संपूर्ण महाराष्ट्रवासियांना महालक्ष्मीच्या हार्दिक शुभेच्छा। आज गणेश उत्सव आणि महालक्ष्मीचा सण, भाद्रपद महिन्यामध्ये येणारे असे सण, या सणाच्या निमित्तानं सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी या ठिकाणी अत्यंत परिश्रम घेऊन या महालक्ष्मीचा सण साजरा करत असतात। मुख्य जर पाहिलं तर लक्ष्मी ही प्रत्येक घरामध्ये येणारी लक्ष्मी दैवताच आहे, म्हणून या ठिकाणी या लक्ष्मीचा आदर आणि स्वागत प्रत्येकाने स्त्रियांचं स्वागत केलं पाहिजे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, या महाराष्ट्रामध्ये या महालक्ष्मीची देवीचे 3.5 पीठ आहेत। कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तुळजापूरची जगदंबा आहे आणि माहूरची रेणुका आहे। अशा रीतीने आणि दुसरी गोष्ट, अर्धा पीठामध्ये या ठिकाणी वणीची महासरंगी आहे। अशा या संपूर्ण देवीचे अवतार भक्तांचं रक्षण करण्याकरता, दुष्टाचं हनन करण्याकरता या देवीचे अवतार झाले। छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या ठिकाणी देवी प्रसन्न झाली आणि देवीने हातामध्ये तलवार दिली, अशी या ठिकाणी देवी आहे। या देवीचे अनेक अवतार झाले। महिषासुराचा नाश देवीने केला, तारकासुराचा नाश देवीने केला। अशा पद्धतीने या ठिकाणी अनेक राक्षसाला मारण्याचं काम या देवीच्या माध्यमातून झालेले। त्या महालक्ष्मी देवीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रवासियांना हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो। जय श्रीराम, जय देवी, जय जगदंबे।